नमस्कार शेतकरी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, थंडी आता बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि अजून पुढच्या काही दिवसात अजून थंडी वाढण्याचे जे आहेत हे हवामान अभ्यासक आहेत ते सांगत आहेत की अजून थंडी जी आहे थोडीशी अजून वाढ होणार आहे थंडीमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघूया व्हिडिओमध्ये पुढे आता थंडी वाढत आहे त्यासाठी काय केलं पाहिजे आणि जे आपण काल म्हणलो होतो सेटिंग काळात कीटकनाशक बुरशीनाशक आपण कुठली घेतली पाहिजे स्टेज वाईज ज्या त्या शेतकऱ्याच्या प्लॉटच्या कंडिशननुसार त्यांना कीटकनाशक बुरशीनाशक जे आहेत हे निवडण्यासाठी थोडंसं सोपं जावं। तर मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंटही करू शकता। तर मित्रांनो, चालू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, आता जे आहे हे थंडीचं प्रमाण वाढत आहे आणि ज्यावेळेस थंडी वाढते त्या टायमाला झाडाची जी कळी काढण्याची जी क्रिया असते ही थोडीशी मंदावते। सोबतच जे काही प्लॉटमध्ये ज्यांच्या आता कळी वगैरे उमललेली आहे किंवा उमलण्याच्या स्टेजमध्ये आहे अशांना मधमाशीचाही प्रॉब्लेम येतात। तर मधमाशीचा विषय थोडासा वेगळा राहिला ते जे ते शेतकरी त्यानुसार नियोजन करतील, कारण त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे माशीसाठी काय केलं पाहिजे। तर आपण आता बघूया। सर्वप्रथम जे आपण आता कालच्या व्हिडिओत जे सांगायला लागत होतं ते आपण काल सांगताना मी विसरलो, कारण कालचा जे व्हिडिओ आहे हा मी थोडासा घाईगडबडीत बनवून जे आहे हा टाकला होता मित्रांनो। तर यानंतर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला जे काम करायचं आहे ते आहे जमिनीमध्ये उष्णता जी आहे ही आपल्याला वाढवायची आहे। तर जर जमिनीत जर उष्णता जर वाढली मुळांच्या एरियात जे आपला झाडाचा व्हाईटरूट झोन आहे अशा एरियामध्ये आपल्याला जे आहे ही हीट जी आहे ही जनरेट करायची आहे। आणि ही हीट जर जनरेट करायची असेल मित्रांनो तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते थोडंसं माहिती करून घेऊया आणि त्यानंतर मग पुढे जे आहे हा व्हिडिओ कंटिन्यू करूया जे आपल्याला कीटकनाशक किंवा बुरशीनाशक काय वापरायचे आहेत त्यासाठी। तर मित्रांनो, इथं आपल्याला हीट जनरेट करण्यासाठी जी सगळ्यात महत्त्वाची जी गरज असते ती असते मित्रांनो जीवाणूंची। तर आपण जे काय आपल्या जमिनीमध्ये शेणखत लेंडी खत जे काय टाकलेलं असतं तर याला कुजवण्यासाठी आपल्याला बॅक्टेरियांची गरज असते आणि अशा ठिकाणी जर बॅक्टेरिया नसतील तर तिथं कुजण्याची जी प्रक्रिया असते ही मंदावते आणि ती प्रक्रिया जर मंदावली तर नक्कीच तिथं जे आहे जमीन जी आहे ही गारवा पकडते। तर हिला जमिनीने गारवा पकडू नये आणि जर जमिनीने जर गारवा पकडला तर नक्कीच 100% वरती झाड आपल्याला शूट काढेल किंवा कळी काढण्यासाठी झाड हे बंद करेल। त्यामुळे आपल्याला जे आहे हे खालील बॅक्टेरिया किंवा स्लरी वापरणं खूपच गरजेचं। तर मित्रांनो, बॅक्टेरिया कुठल्या वापरायच्या? तर मित्रांनो, मार्केटमध्ये EM नावाने बॅक्टेरिया मिळतात, 1 लिटर पॅकिंगमध्ये मिळतात। त्या EM असं नाव आहे त्या बॅक्टेरियांचं। काल मला वाटतं काहीतरी हरियाली ह्या कंपनीचे पण मिळतात आणि त्यासोबत एक युनिव्हर्सल कंपनी आहे तिचे पण मिळतात। दोनच कंपनीचे ते आपल्याकडे मिळतात मित्रांनो। तर ही जी आहे मित्रांनो ही स्लरी तुम्ही बनवून ही बॅक्टेरियाची स्लरी जी आहे एकदा ड्रिपने त्या तुमचं जे काही खत तुम्ही देणार आहात त्या खतासोबत ते देऊ शकता। तुम्ही 60-20 असू द्या, 52-34 असू द्या, फक्त सल्फरसोबत द्यायचं नाही मित्रांनो। किंवा जे तुम्ही आव्हेना वगैरे देणार असाल, तुमच्याकडे जर आव्हेना असेल बनवलेली तर त्या आव्हेनासोबत हे देऊ शकता। तर मित्रांनो, याची जी बनवण्याची प्रोसेस आहे ही थोडक्यात सांगतो EMची। आता काही शेतकऱ्यांना माहिती आहे, काही शेतकऱ्यांना माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी जे आहे आपण सांगत आहे। तर मित्रांनो, ही EMची स्लरी बनवण्यासाठी आपल्याला 20 लिटरचा जो आहे हा ड्रम लागतो, पॅकबंद हवाबंद जो असतो तो ड्रम लागतो आपल्याला, त्याचं झाकण वगैरे व्यवस्थित पाहिजे। तर त्या ड्रममध्ये 1 एकरसाठी तुम्हाला 18 लिटर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 किलो गुळ टाकायचा आहे आणि त्यामध्ये 1 लिटर EM टाकायचं आहे। असं तुमचं जे आहे हे 20 लिटरचं जे आहे मित्रांनो हे मिश्रण तयार होईल। तर मित्रांनो, याला पॅकबंद झाकण जे आहे ते लावायचं आहे। दिवसातून 2 वेळा, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा त्याला झाकण उघडून थोडंसं एअर पास करून घ्यायचं आहे, हलवायचं आहे आणि पुन्हा लगेच झाकण त्याच्यावर टाकून द्यायचं, झाकण त्याचं पॅक करून द्यायचं आहे।
पुन्हा दुसऱ्या दिवशी तसंच करायचं आहे. असं 3 दिवस करायचं आहे मित्रांनो. आणि चौथ्या दिवशी जे काही तुमचं खत जाणार आहे त्या खतासोबत तुम्ही सल्फर सोडून तुमचं 52 असू द्या, 60 असू द्या, तुमची आव्यानाची स्लरी असू द्या किंवा मॅग्नेशियम असू द्या, मग एखादं तुमचं वैयक्तिक मायक्रोटन असू द्या, त्यासोबत तुम्ही जरी सोडलं तरी चालेल. कारण मित्रांनो आता थंडीचा पिरियड असल्यामुळं जास्त पाणी आपण देऊ शकत नाही. पाणी हे खूप आपल्याला लिमिटमध्ये द्यायचं आहे. त्यामुळे त्यासोबत जरी दिला आपण तरी चालते मित्रांनो, काही अडचण येत नाही. आणि ज्या एरियामध्ये EM भेटत नाही शक्यतो प्रयत्न करा EM अवेलेबल करण्याचे. कारण EM चे बॅक्टेरिया आहेत हे खूपच ॲक्टिव्ह आहेत. याच्यामध्ये तुमचे कुजवणारे बॅक्टेरिया आहेत, अपटेक करून देणारे बॅक्टेरिया आहेत, जमीन भुसभुशीत करून देणारे बॅक्टेरिया आहेत, मटेरियल अवेलेबल करून देणाऱ्या बॅक्टेरिया आहेत, मटेरियल चिलेट करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत, ज्या इतर घातक फंगस आहेत तुमच्या जमिनीमध्ये मुळाच्या क्षेत्रामध्ये असतात त्यांनाही कंट्रोल करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत. यात भरपूर प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत. जर हे नाही मिळालं तर तुम्ही जे आहे डिकम्पोजर म्हणतो आपण त्याला, वेस्ट डिकम्पोजर, यालाही 4 दिवस पाण्यात भिजवून 200 लिटर ड्रममध्ये गुळ टाकून 4 दिवस भिजवून तुम्ही तेही कुठल्याही खतासोबत देऊ शकता. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तिसरं जे आहे ते आहे आपली जी रेग्युलर आपण जे जीवामृत वगैरे बनवतो ते तुम्ही त्याची ही स्लरी बनवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही गूळ, बेसन पीठ, कुठल्याही डाळीचं पीठ घेऊ शकता. त्याच्यामध्ये बेसन पीठच असलं पाहिजे असं काही नाही, कुठल्याही डाळीचं पीठ घेऊ शकता. सोबत त्याच्यामध्ये NPKचे बॅक्टेरिया हे टाकू शकता तुम्ही भिजवत असताना. गोमूत्र मात्र मित्रांनो खूप कमी प्रमाणात घ्यायचं आहे किंवा नाही घेतलं तरी चालेल. पण जरी वाटलं असेल, समजा तुमच्याकडे तेल वगैरे नसेल तर एक काही प्रमाणात ते तुम्ही घेऊ शकता. आणि ह्या स्लरीला जे आहे हे 4 दिवस भिजवायचं आहे. आणि त्यानंतर ड्रिपने सोडू शकता मित्रांनो. याच्यामध्ये तुम्ही ताक किंवा दही सुद्धा मित्रांनो त्यामध्ये ॲड करू शकता ह्या स्लरीमध्ये. किंवा ताक किंवा दही गेलं तर बॅक्टेरियाचे जे काउंटिंग आहे हा अजून जास्त गतीनं वाढतो मित्रांनो. कारण ताकात जे दही असतं आपलं, दह्यामध्ये भरपूर प्रमाणात जे आहेत हे बॅक्टेरिया असतात मित्रांनो. आणि ह्या बॅक्टेरियाची संख्या तुमच्या ड्रममध्ये गेल्याच्या नंतर अजून जास्त मल्टिप्लाय होते. त्यामुळे तेही वापरू शकता. त्यामध्ये पुन्हा जर रिपीट करायचं जर ठरलं तर तुमचं साधारणतः आता इतर वेळेस आपण 20 किलो शेण घेतो एकरी, पण इथं 10 किलो घ्या. थोडंसं प्रमाण कमीच ठेवा. 10 किलो शेण घ्या 1 एकरासाठी. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 किलो गूळ टाका. त्यामध्ये तुम्ही दही 1 किलो टाकू शकता किंवा ताक 2-3 लिटर टाकू शकता. कुठलंही डाळीचं पीठ तुम्ही त्याच्यात 1 किलो टाकायचं आहे. आणि 2 किंवा 3 लिटर गोमूत्र टाकायचं आहे. असे 5 प्रकार घ्यायचे आहे. आणि सोबत जर NPKचे बॅक्टेरिया जर टाकले तुम्ही, समजा PSB KMB जर टाकले तरी चालेल मित्रांनो. कारण एकाच याच्यामधून तुमचे भरपूर प्रकारचे जे आहेत बॅक्टेरिया त्यातून जातील. म्हणजे तुम्हाला सतत वेगवेगळं बनवण्याची गरज भासणार नाही. आणि त्यानंतर मग तुम्ही ते 4 दिवस किंवा 3 दिवस भिजवा. शक्यतो 4 दिवस भिजवा. आणि 5व्या दिवशी व्यवस्थित फिल्टर करून ड्रिपने सोडा किंवा ड्रिंचिंग करा. ड्रिंचिंग जर केली तर मित्रांनो अतिउत्तम. मग तुम्हाला काय फिल्टर वगैरे करण्याची गरज नाही, त्याला गाळून घेण्याची गरज नाही. आणि ड्रिंचिंगचा जो रिझल्ट आहे मित्रांनो ड्रिपने देण्यापेक्षा ड्रिंचिंगचा रिझल्ट हा खूप जबरदस्त येतो. त्यामुळे अशा पद्धतीनं जमिनीत हीट जनरेट करण्यासाठी आपल्या पांढऱ्या मुळाचा जो एरिया आहे याच्यात हीट जनरेट करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं ह्या तिन्हीपैकी तुम्हाला जे पॉसिबल होईल ते तुम्ही वापरा. 1 महिन्याच्या अंतरावर तुम्ही हे रिपीट करू शकता. परत पुढं कसं कसं करायचं ते आपल्या व्हिडिओमध्ये येतच राहील. पण तरी आत्ताच तुम्हाला याच्यात सांगून ठेवतो का पुढं तुम्ही हे रिपीट करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो हे जे आहे हे झालं हे जमिनीच्या खालचं. आता जमिनीच्या वरचं जे आहे ते आपण हे करूया. आज मित्रांनो दोन्ही व्हिडिओ सेपरेट करून टाकतो. दोन्ही जर एकत्र केला तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल. हा पुन्हा 20-22 मिनिटाचा होईल. कारण हाही व्हिडिओ साधारणतः 8-9 मिनिटाच्या आसपास जाईलच. त्यामुळे हा व्हिडिओ एक सेपरेट ठेवतो. दोन्हीचा टाईम सोडण्याचा एकच ठेवतो साधारणतः. आणि मग तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि हाही व्हिडिओ बघा. तर मित्रांनो आता आपण दुसरा जो आहे व्हिडिओ त्या व्हिडिओकडे मी वळतो. आणि हा व्हिडिओ इथे स्टॉप करून हा तुम्हाला यूट्यूबला टाकतो. धन्यवाद मित्रांनो.